नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जलद गतीने आधार कार्ड मिळवण्याचा उच्चांक गाठला। खामगावमधील अग्रवाल कुटुंबानं 2 मिनिटांमध्ये चिमुकलीला मिळाले आधार कार्ड। पुरंदरमध्ये सचिन तेंडुलकर यांची व्यक्तिचित्र रांगोळी रेखाटून चित्रकार सोमनाथ भोंगळेंनी केला सचिनचा वाढदिवस साजरा। नेवाशामध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास 7 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड। आणि सांगली पोलीस दलामधील श्वानाच्या साक्षीमुळे खून प्रकरणी वाटेगावच्या एकास मिळाली जन्मठेपेची शिक्षा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये आधार नोंदणीचा अनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केलाय। यापूर्वी उस्मानाबाद इथे 6 मिनिटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा रेकॉर्ड करण्यात आला होता। हा रेकॉर्ड अग्रवाल कुटुंबियांनी मोडीत काढलाय। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी सौ शिल्पा अग्रवाल यांना प्रसूतीसाठी जलंब रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये 18 एप्रिल 2018 रोजी पहाटे 5:30 वाजता भरती करण्यात आलं। सकाळी 8:07 त्यांनी मुलीला जन्म दिला। मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली। ही नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला 1 मिनिटे 48 सेकंदामध्ये आधार कार्ड मिळाले। यापूर्वी जन्मानंतर 6 मिनिटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा विक्रम उस्मानाबाद येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर आहे। उस्मानाबाद येथील संतोष जाधव व्यक्तीनं आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर 6 मिनिटांमध्ये आधार कार्ड काढल्याचे उस्मानाबाद तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गेम यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर आता मुलीच्या जन्मानंतर खामगाव येथील आकाश अग्रवाल यांनी त्यांच्या साची नामक मुलीचा आधार कार्ड अवघ्या 1 मिनिट 48 सेकंदामध्ये काढून विक्रमी नोंद केली आहे। साची अग्रवाल हिला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं ऑनलाईन आधार क्रमांक मिळालाय। तिचा आधार क्रमांक 307455897852 असा आहे। तथापि या आनंददायी घटनेमुळे खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांमध्ये मुलीच्या जन्मासोबतच आधार कार्ड नोंदणी झाल्यामुळे विक्रमाचा दुहेरी आनंद झाल्याचं दिसून आलंय। मी जे आहे की आता आपले माननीय प्रधानमंत्री साहेब यांचा जे संकल्पना आहे की डिजिटल इंडिया पूर्ण व्हावा, त्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपल्यालाही त्यांना पूर्ण सहभाग पूर्ण सहयोग द्यायला पाहिजे। त्यासाठी माझी इच्छा होती की मी माझ्या मुलीचं एकदम प्रथम आधार कार्ड बनवावे। त्यांची पण असं सांगणं आहे की सर्वजण आपलं आधार कार्ड बनवावे, जोडावे प्रत्येक ठिकाणी। त्यामुळे आपल्यालाही बेनिफिट आहे, गव्हर्नमेंटला बेनिफिट आहे। त्या विषयावर मला ही संकल्पना होती की माझं जेही काही मुलं होणार की त्यांचं मी एकदम शीघ्रतेने मी त्यांचं आधार कार्ड बनवेल। आणि म्हणजे होतंच की बा त्यामध्ये मला आधार ऑफिसनी त्यांनी खूप सहयोग दिला। येथील लोकल तहसीलदार साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्याने आम्हाला सहयोग दिला की बा आम्ही बनवू। आणि आमचं झालं चांगल्याने की बाबा 2 मिनिटाच्या आत आम्हाला बनवायचं आहे। आणि लोकांना मला फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही आपलं आधार कार्ड बनवा आणि सर्व ठिकाणी जॉईन करा, त्या आधार कार्डला लिंक करा। त्यामुळे गव्हर्नमेंटला फायदा आहे, आपल्याला स्वतःला जास्त फायदा आहे त्यामध्ये। माझे हस्बंड हे नेहमी आधारचे कॅम्प घ्यायचे, तेव्हापासून मनातच असं होतं की हे आपलं जे राईट आहे हे सर्वांनी उपयोगात आणावं म्हणून। आणि प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं, प्रत्येकाने मिळून आपण सहयोग करावा म्हणून आमच्या लक्षात आधीपासून होतंच, मनात आधीपासून होतंच की आपलं जे कोणतं बाळ होणार त्याचा आपण लवकरात लवकर आधार बनवून लोकांपर्यंत हे मेसेज देऊ की हे प्रत्येकाचा आधार आहे। जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याचाही आधार आहे आणि राईट आहे आणि प्रत्येकाचा राईट आहे। शिल्पा आकाश अग्रवाल यांचं 18/4/18ला सकाळी 8:07 सीझर झालं। त्यात मुलगी झाली त्यांना आणि त्यांचं
जवळपास मुलगी झाल्यानंतर 1.5 मिनिटातच त्यांचा फोटो वगैरे काढून मुलीचा त्यांनी आधार कार्डसाठी अप्लाय केला. जे पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे आपल्याला की सर्वांचं आधार कार्ड काढण्यात यावं, त्या दृष्टीनं मुलीच्या आईवडिलांची ही इच्छा होती की जन्माल्याबरोबर जेवढ्या लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल तेवढं चांगलं, म्हणून आम्ही त्यांना त्या कामात सहकार्य केलं. स्टार्ट. खामगाव तालुक्यामध्ये श्री अरविंद पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये शिल्पा आकाश अग्रवाल या मातेने त्यांच्या मुलीला जन्म दिला दिनांक 18 एप्रिल सकाळी 8:07 त्यानंतर लगेच आपल्या तालुक्यातील आधार केंद्र चालकाकडनं त्या मुलीचा आधार काढण्यात आला. अवघ्या 1 मिनिट आणि 40 सेकंदाच्या कालावधीमध्ये मुलीच्या जन्मानंतर सदर मुलीला आधार काढून त्याची नोंदणी करण्यात आली आणि आज दिनांक 25 तारखेला त्या मुलीला तिचा आधार क्रमांक प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारची ही घटना खामगाव तालुक्यामध्ये अगदी कमी वेळात आधार प्राप्त करून देण्याची माझ्या मते राज्यातली पहिली घटना असावी आणि शासनाचा जो उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचा आधार क्रमांक असावा, त्या उद्देशाच्या पूर्तीकरता अशा प्रकारचं यंत्रणेने केलेले कामं म्हणजे नक्कीच उल्लेखनीय आहेत आणि अशा प्रकारे तालुक्यामध्ये आधार नोंदणीचे काम आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करू. धन्यवाद. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. आंबेडकर जयंतीनिमित्त माजी पंचायत समितीचे सदस्य गौतम शेठ वडवे यांनी चाकणमध्ये प्रसिद्ध सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या क्रांतिकारी प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सत्यपाल महाराज यांनी आपल्या कलेमधनं मनोरंजन करत अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केलाय. विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. असाच एक प्रबोधनपर कार्यक्रम चाकणमध्ये नुकताच पार पडलाय. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करणारे माजी पंचायत समितीचे सदस्य गौतम शेठ वडवे यांनी प्रसिद्ध सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या क्रांतिकारी प्रबोधनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. मेदनकरवाडी येथील धम्मचक्र प्रवर्तक संघ यांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन या ठिकाणी केलं होतं. यावेळी सत्यपाल महाराज यांनी आपल्या खंजीरच्या तालावरती मनोरंजनाबरोबरच समाजामधील घातक अंधश्रद्धा आणि रूढी परंपरावरती घणाघाती प्रहार केलेत. या कार्यक्रमाला JKV इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर सुधीर शेठ वडवे, तानाजी वडवे, जीवन जेटी थोर, विनोद साळवे, विलास दाभाडे, संदेश कांबळे, भवन कांबळे, गौतम कदम, बाळासाहेब वडवे, मधुकर वडवे, गौतम वाघमारे, प्राध्यापक अतुल सवाखंडे, नितीन गवई, राजू वानखेडे, गणेश घोडके, राजू सपकाळ, धम्मदीप गवारगुरू आदी मान्यवर आणि धम्मचक्र प्रवर्तक संघाचे कार्यकर्ते तसेच परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेडी, स्टार्ट. गौतम शेठ वडवे यांनी हा जो बुद्ध जयंती, संयुक्त जयंती, शिवाजीराजे, बाबासाहेब जयंती, फुले जयंती हा ठेवण्याचा उद्देश आणि माझ्या कीर्तनाच्या मागचा उद्देश हा आहे की समाजाच्या डोक्यातून अंधश्रद्धा जावी. कारण भयंकर कीड आहे आम्हाला. अंधश्रद्धेमुळं आमची सर्व प्रगती थांबलेली आहे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. आणि बाबासाहेबांची इच्छा होती की माझा समाज अंधश्रद्धेच्या दलदलीतून वर निघावा. शिवरायांची तेच इच्छा होती, फुल्यांची तेच इच्छा होती. मी त्याने हे संयुक्त जयंतीचे कार्यक्रम आहेत. संयुक्त जयंती एका नाचायसाठी नाही, वाचायसाठी आपल्या जीवनामध्ये करेक्शन होणं म्हणजे दर्शन. नो डेकोरेशन, नो प्रदर्शन. आणि म्हणून बाबासाहेब रात्रंदिवस तळमळत होते, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, शिवाजीराजे, की माझा समाज हा या अंधश्रद्धेच्या दलदलीतून बाहेर आला पाहिजे. एवढ्याच्या प्रसादासाठी मरतात लोक. अरे एवढंसं पुस्तक वाचलं तर जीवनाचं कल्याण होईल, पण एवढ्या प्रसादानं फरक पडणार नाही. म्हणून आम्हाला भीमजयंती, शिवजयंती सर्वांना एकत्रित घेऊन करायची आहे की आपण वर आलो पाहिजे. जय भीम, जय हिंद. स्टार्ट. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो.
गेल्या 15 वर्षापासून आम्ही हा स्वखर्चाने हा कार्यक्रम आयोजित करतो. ह्या कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांमध्ये बदल व्हावेत, हा मुख्य हेतू असून मग वानकर असेल, सुषमाताई अंधारे असतील, अजून सकाळचे पत्रकार उत्तम कांबळे साहेब, रावसाहेब कसबे असे अनेक व्यक्तींना आणून प्रबोधन करण्याचे आम्ही ठरवत असतो. त्यामागे एकच उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे म्हणून आम्ही हे प्रबोधन करायचं ठरवत असतो. गेल्या 15 वर्षापासून आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करतो. वृत्तसंकलन विभाग ती 24 तास चाकण. चेन्नईवरनं मुळशी तालुक्यामध्ये कातरखडक गावामध्ये समर कॅम्पसाठी आलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील 3 जण कातरखडक गावाजवळील धरणामध्ये बुडालेत. 25 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये 3 मुलांचे मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेत. चेन्नईवरनं मुळशी तालुक्यातील कातरखडक गावामध्ये समर कॅम्पसाठी आलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील 3 जण कातरखडक गावाजवळील धरणामध्ये बुडाली आहेत. बुधवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. चेन्नईमधील एका शाळेमधील 13 ते 15 वयोगटामधील 20 विद्यार्थी 1 आठवड्याच्या समर कॅम्पसाठी इथे आले होते. 25 एप्रिलपासूनच त्यांचा कॅम्प सुरू झाला होता. कॅम्प संपल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी कातरखडक गावाजवळ असणाऱ्या धरणाजवळ गेले होते. त्यावेळी 3 विद्यार्थी अचानक धरणामध्ये पडले आणि बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच इथे शोधकार्य सुरू करण्यात आलं. त्यातील एका विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला, मात्र उर्वरित दोघांचे मृतदेह सापडले नाहीत. तर रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. दरम्यान सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. त्यावेळी अन्य 2 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वांना अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पौंडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेत. या ठिकाणी पोलिसांची पथकं आणि रेस्क्यू टीम्स दाखल झाल्या होत्या. घटनेनंतर इथे स्थानिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. मात्र 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे इथे हळहळ व्यक्त केली जाते. मुलांना समर कॅम्पमध्ये पाठवताय, मात्र त्यांना योग्य त्या सूचना देऊन तसेच सर्व गोष्टींची खातरजमा करूनच पाठवावं हे इथे आवर्जून सांगावं असं वाटतं. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह.
कराटे, किक बॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी जीईई, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयानुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुरंदर तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार सोमनाथ भोंगळे यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमामधून रेखाटली आहेत. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही प्रतिमा रेखाटली आहे. 10 तासांच्या मेहनतीमधून त्यांनी लहानपणीचा सचिन आणि आजचा सचिन यांचं हुबेहूब चित्र रेखाटलंय. पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या रांगोळी आणि चित्रकला कौशल्यानं अल्प कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेले सोमनाथ भोंगळे या चित्रकारानं सासवड येथील कन्या शाळा इथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची रांगोळी काढली आहे. त्यामध्ये लहानपणी असलेला सचिन आणि आजचा सचिन अशा हुबेहूब देखण्या रांगोळ्या त्यांनी काढून वाढदिवसाची भेट सचिनला दिली आहे. तब्बल 10 तासांच्या रांगोळीमधनं लहानपण आणि आजपर्यंतचं सचिनचं चित्र त्यांनी रांगोळीमधनं रेखाटलंय. सचिन याच्या चाहत्यांनी रांगोळी पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी केली होती. सोमनाथ भोंगळे यांनी यापूर्वी बिग बी, अमिताभ बच्चन यांच्या विविध चित्रपटामधील व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. सचिनच्या या रांगोळीनं मला मनस्वी आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया सोमनाथ यांनी व्यक्त केल्यात. सचिन तेंडुलकरांची रांगोळी काढताना मला साधारण 5 ते 6 तास वेळ लागला. सचिन कोणाला आवडत नाही, अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत. ज्याला क्रिकेटची आवड आहे त्याला सचिनबद्दल पूर्ण माहिती आणि पूर्ण तो आवडीने त्याची क्रिकेट चालू असताना अगदी मग्न होऊन पाहणार. आणि हा असा सचिन मलाही खूप खूप आवडतो. म्हणूनच मी सचिनच्या वाढदिवसानिमित्त हे एक छोटेसं गिफ्ट सचिनला भेट देत आहे. कला ही जगण्याचा आनंद शिकवते आणि असे कलाकार हे ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यामध्ये दडलेले असतात, दबलेले असतात की ज्यांना प्रकाशात येणं खूप गरजेचं असतं. असेच आपल्या सासवड नगरीमधले कुशाग्र असे अतिशय मेहनती असलेले सोमनाथ भोंगळे की हे नेहमीच समाजाला वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रकल्प असतो. सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटपटूच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी 3Dच्या माध्यमातून रांगोळी स्वरूपातून साकारलेला सचिन तेंडुलकर आपल्यासमोर त्यांनी साकारलेला आहे. या त्यांच्या कलेबद्दल, त्या कष्टाबद्दल त्यांना सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आमच्या सासवड नगरीचे उत्कृष्ट कलाकार सोमनाथ भोंगळे अतिशय कष्टाळू असे कलाकार आहेत. मला असं वाटतं त्यांनी आज सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे चित्र काढलेले आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे.
एखादा कलाकार आपल्या हृदयामध्ये दडलेली कलाकृती कशी काढू शकतो याची प्रचिती आज आम्हाला आली. कारण अंतःकरणामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या परमेश्वर दडलेला असतो. त्यांच्या अंतःकरणामध्ये कला दडलेली आहे आणि सचिन तेंडुलकर हे त्यांच्या हृदयात बसलेले आहेत. ते कसे हे आज या चित्रस्वरूपामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. त्यांच्या या कलेला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नोबेल पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस जगभरात साजरा केला जातो. तसंच या ठिकाणी सासवडमध्ये श्री रांगोलीकर सोमनाथ भोंगडे यांनी सचिन तेंडुलकरची रांगोळी सादर केली आहे. ती रांगोळी पाहिल्याक्षणी अशी वाटते की ती बोलकी आहे आणि त्याचप्रमाणे सचिनचं जे लहानपण आहे ते त्या रांगोळीतून दिसून येतं आणि एकदम रिअली अशी ती रांगोळी वाटते. ती रांगोळी पाहून आम्हाला समाधान झालं. म्हणजे विजयकुमार हरिश्चंद्र, झी 24 तास, जेजुरी. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्रगतशील शेतकरी महादेव तुळशीराम टावरे यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून 1 एकरला 95 टन ऊसाचं उत्पादन घेतलंय. तरुण शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असा उत्साह टावरे यांच्यामध्ये दिसून येतोय. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथे राहणारे प्रगतिशील शेतकरी महादेव तुळशीराम टावरे यांनी आपल्या शेतीची मशागत करून त्यामध्ये 265 या जातीच्या ऊसाची लागवड 15 मार्चला केली होती आणि ऊस पिकाला सेंद्रिय खतं आणि दर महिन्याला विविध औषधांचे डोस वापरून कमीत कमी खर्चामध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 एकरमध्ये 95 टन असे विक्रमी ऊसाचं पीक त्यांनी काढलंय. यासाठी त्यांना कुटुंबियांनी मोठी मदत केली आहे. त्यांची पहिली तोड झाली आहे. त्यांना कारखान्यानं पहिला हप्ता 2,500 रुपये दिलाय. महादेव टावरे यांचं वय 70 वर्ष आहे. वयोमानानुसार त्यांचा शेती काम करण्याचा उत्साह, शेतीची आवड आणि धडपड ही तरुणांना लाजवेल अशी आहे. माझं नाव महादेव तुळशीराम टावरे, मुक्काम पोस्ट निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी 265 या जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे. या ऊसाला एकरी मला 95 टनाचं उत्पादन मिळालेलं आहे. कारखान्याने 2540 रुपयाने पहिला हप्ता दिला आहे. पुढचा हप्ता किती देतील आज गॅरंटी देता येत नाही. हा ऊस पिकवत असताना त्याची पूर्व मशागत करून ट्रॅक्टरनी पहिली नांगरणी करून घेतली. त्याच्यानंतर रोटावेटर घालून रोटावेटर झाल्याच्यानंतर मग सरी काढून घेतली. सरी काढल्याच्यानंतर ऊसाची लागवड केली. ऊसाची लागवड झाल्याच्यानंतर सरी फोडणी करून घेतली. सरी फोडताना मी त्याला 1 ट्रक 18,000 रुपये किमतीचे कोंबड खत सरीमध्ये पांगवून दिलं. त्याच्यानंतर सरी फोडून घेतली. सरी फोडून घेतल्याच्यानंतर साधारण 3 ते 3.5 महिन्याचा ऊस झाल्यानंतर मग विद्रव्य खतांचा वापर केला. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे असे दर 2 महिन्यांनी असे एकूण 6 डोस देऊन 6 डोसामध्ये हा ऊस पिकवलेला आहे. या वरच्या डोसांमुळं मला ऊसामध्ये भरपूर असं समाधानकारक उत्पन्न मिळालं आणि त्या असं याही पुढे मिळत राहू ही सदिच्छा. स्वप्नील जाधव, झी 24 तास, मंचर. कात्रजमध्ये साई स्नेह हॉस्पिटल या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन 26 एप्रिल रोजी सकाळी डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या हस्ते संपन्न झालंय. आता कात्रज भागामध्ये रुग्णांना अत्याधुनिक सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. साई स्नेह हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या हस्ते आणि असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स डॉक्टर गणेश राख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. कात्रज परिसरामधील हे पहिलंच सुसज्ज डायलिसिस सेंटर आहे. यावेळी नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका अमृता बाबर, नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम, नाना जगताप, डॉक्टर संभाजी कारंडे हे उपस्थित होते. वैदेही देवळेकर यांनी यावेळी सर्वांचं स्वागत केलंय. हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुनील जगताप यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर राजकुमार क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानलेत. शरीराची रक्तशुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली की पूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं अशी भावना निर्माण होते. डायलिसिसचे उपचार अशा रुग्णांना वरदान ठरतायत. ही महत्त्वाची सुविधा कात्रज भागामध्ये उपलब्ध झाली आहे.
त्यांचा उपयोग रुग्णांना होईल. 3 अत्याधुनिक डायलिसिस मशीन्सनी सुसज्ज साई स्नेह रुग्णालय दर्जेदार सुविधा देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास यावेळी डॉक्टर सुनील जगताप यांनी व्यक्त केलाय. मी डॉक्टर सुनील जगताप, साई स्नेह हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मला आज खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय की कात्रजमध्ये साई स्नेह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेली 28 वर्ष काम करत आहे आणि गेल्या 28 वर्षात इथे कात्रज आणि या परिसराला ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही हॉस्पिटलच्या वतीने एक एक गोष्ट ॲड करत गेलो. आज आमच्याकडे डायलिसिस ही एक उणीव होती हॉस्पिटलमध्ये. डायलिसिस लागणाऱ्या पेशंटला आम्हाला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला लागायचं. तर याच्यातनं साई स्नेहच्या मॅनेजमेंट बॉडीनी असा डिसिजन घेतलं की आपल्याकडे डायलिसिस सेंटरचं युनिट सुरू करावं आणि आम्ही आज ते इथे डॉक्टर शिवाजी पवार सर आणि डॉक्टर गणेश नाग सर यांच्या उपस्थितीमध्ये आज हा डायलिसिस सेंटरचं उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही सुरुवात करतो आहे डायलिसिससाठी. आम्ही याच्यासाठी सुरुवातीला 3 मशीन्स घेऊन डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे, परंतु भविष्यामध्ये जशी गरज पडेल त्याप्रमाणे आम्ही इथे ते ॲड करत जाऊ व गरजू लोकांना ह्या सेवेची जेवढे जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देता येईल, ही सेवा कमीत कमी चार्जेसमध्ये गरीब रुग्णांना कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही डोनर्स आणि आमच्याकडनं काही चार्जेस कमी करू शकतो त्याचाही विचार करत आहोत व कॉर्पोरेशन आणि यांच्याकडनं ज्या सुविधा मिळतात त्याही सुविधांचा लाभ रुग्णांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी सुद्धा आम्ही जातीने लक्ष घालून याच्यात रुग्णांना जास्तीत जास्त कमी पैशात ही सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्न करत आहोत. ठीक, धन्यवाद. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सुंदर फर्निचर, विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गैरवर्तन करणारा शिक्षक फक्कड शिंदे याला 7 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील प्राथमिक शाळेमध्ये मुलींशी अश्लील चाळे करून गैरवर्तन करणाऱ्या प्राथमिक शिक्षक फक्कड नारायण शिंदे यास 7 वर्षाची सक्त मजुरीसह 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने कारावास तसेच दुसऱ्या आरोपांवये 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फक्कड नारायण शिंदे हा नेवासा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होता. तो 9 आणि 10 वर्षाच्या मुलींशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करत असे आणि त्या मुलींनी घरी सांगू नये म्हणून त्यांना धमकावी देखील होता. एका मुलीचं जास्तच दुखायला लागल्यामुळे तिनं घरी सांगितलं, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. सदरच्या प्रकरणी पालकांनी 21 फेब्रुवारी 2017ला शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती. यामध्ये 354 सह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 एप्रिल 2018 रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय A.L. टिकले यांनी पीडिताचे तसेच साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तसेच युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सदर आरोपी शिक्षक फक्कड शिंदे यास लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम अन्वये 7 वर्ष सश्रम कारावास, 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने कारावास तसेच कलम 506 अन्वये 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील M.R. नवले यांनी काम पाहिले. त्यांना सदरच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी D.V. पेटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रेवणनाथ मरकड, S.V. बटुळे, सहाय्यक फौजदार B.N. गडाख, M.P. शिंदे, S.J. हजारे, G.K. आडगळे यांनी सहकार्य केलंय. नेवासा तालुक्यातील शिक्षक फक्कड नारायण शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन केलेले होते.
सदर मुलींच्या पालकांना त्याबाबत विद्यार्थिनींकडून माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही डी पेटकर साहेब यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. सदर गुन्ह्याचा तपास मेहरबान कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याबाबतची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. सदर समोर आलेला पुरावा व साक्षीदारांचे जबाब व सरकार पक्षातर्फे मी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलम 10 अन्वये 7 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. त्याचप्रमाणे 10,000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा देखील ठोठावलेली आहे. तसेच भारतीय दंडसंहिता कलम 506 प्रमाणे 6 महिने शिक्षा सदर आरोपी शिक्षकास ठोठावलेली आहे. सदरच्या प्रकरणात मला पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रेवणनाथ मडकर, पोलीस नाईक SB बटुळे, सहाय्यक फौजदार BN गडाख, पोलीस नाईक MP शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल SJ हजारे, पोलीस कॉन्स्टेबल GK आडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शंकर नामदेव, 24 तास, निवासा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीनं सालावादप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. तर भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम इथे संपन्न झाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीनं सालावादप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत. तसेच भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाने इथे संपन्न होते. यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त गावामध्ये वृक्षारोपण करून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेत. 21 एप्रिल रोजी सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, परागजी संधान, शरद नाना थोरात, नगरसेवक स्वप्नील निखाडे, जितेंद्र रणशूर, पोपट पवार, जालेंद्र निखाडे, दादासाहेब साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साविल कंपनीचे चेअरमन दौलत चव्हाण, सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष विलास धिवर, खजिनदार निलेश धिवर, कैलास वाघ, नितीन धिवर, विशाल धिवर, शशिकांत धिवर, भानुदास धिवर, महेश भिडे आदींसह मंडळाच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतलेत. त्यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे. सिद्धार्थ युवा सेवा मंचचा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे आणि तालुक्याने त्यांचा आदर्श घ्यावा अशा मतावर मी आहे. खरोखर त्यांचं कौतुक केल्याशिवाय माझं भाषण संपवणं म्हणजे त्याच्या प्रकारे त्यांच्या कामावर अन्याय केल्यासारखं. पुन्हा एकदा मी सांगतो की आपण सर्वजण काळ्यांच्या गरजात त्यांचं कौतुक करावं, जेणेकरून असे उपक्रम घ्यायला त्यांना स्फूर्ती मिळत जाईल. एवढंच मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो आणि आपल्या सर्वांना या महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितले असेल की त्यांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं पाहिजे त्यांच्या विचारांना. 24 आपल्या सगळ्यांचा अपेक्षा बाळगतो आणि या चाललेल्या कार्याला कायमस्वरूपी माझा पाठिंबा आहेच. इथून पुढे राहील एवढी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि सिद्धार्थ सेवा संघ गेल्या 4 वर्षापासून आम्ही बघतोय चांगला उपक्रम घेऊन त्यांनी समाजापुढे एक चांगलं काम केलं आणि आदर्श निर्माण केलेला आहे. ते असे काम करतात दरवेळी त्यांचं वेळोवेळी म्हणजे ज्या वेळी भेटते त्या त्यावेळी गावाच्या आडी अडचणी घेऊनच येतात. आणि कोणी परिवार आदरणीय साहेबांची, आमदार असतील, जितीन दादा असतील आणि त्यांच्याच पावलं पाऊल करून आता युती भाईवर सुद्धा काळातील सर्व समाजाच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतात. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं हजर आहोत. बाबासाहेबांची जयंती ही फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात साजरी केली जाते. आता या महामानवाने जी आपल्याला एक शिकवण दिली
समधर्म समभावाने तळागाळातील लोकांची सेवा करण्याची या बाबासाहेबांच्या घालून केलेल्या नियमांना अनुसरून कोल्हे कुटुंबीय असेल, संजीवनी उद्योग समूह असेल, शिक्षण सेवा समूह असेल, हे सर्व कामकाज करत आहेत. आता नानांनी सांगितलं का कोकण खानसाठी भरभरून निधी दिला. आपल्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार कोल्हे यांनी कोकण खानला पूर्ण शहर तालुका सगळीकडे भरपूर कामे केली. आणि मोदी साहेबांनी सुद्धा या महामानवाचा वाद्य जयंती ही फक्त एक दिवस नाही तर भारतीय आपल्या शासनातर्फे सप्ताह डिक्लेअर केला. आणि त्या पद्धतीने त्यांच्याच सांगण्यानुसार आपण सुद्धा सप्ताहानुसार रोज एका गावामध्ये आपण कार्यक्रम ठेवतो आहोत आणि कार्यक्रम चालू आहेत. तरी पुन्हा एकदा संजीवनी उद्योग समूह, भारतीय जनता पार्टी, माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेली जे विचार आहेत त्यांच्या विचारानंच या ठिकाणी काम चालतं आणि त्या कामातूनच या ठिकाणी अशा प्रकारची योजना ही चालते. या 19वा आज शनिवार आहे आमच्याकडे. या 19व्या शनिवार आम्ही दर शनिवारी आमच्या काही तरुण घेऊन गावचं स्वच्छतेचं आम्ही काम करतो. हा 19वा शनिवार आहे आमचा. आणि अशा प्रकारे गावामध्ये गुन्हे गोविंदाने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असताना तुमच्या कुटुंबाचं आमच्या गावाला खूप मोठं योगदान आहे. म्हणून त्या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपल्याला धन्यवाद देतो. सिद्धार्थ सेवा संघ कोकमठाण दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करतो. जयंतीची शांततेने पार पाडावा, मिरवणुकी काढण्यापेक्षा, खर्च व्यर्थ घालण्यापेक्षा बैठकीचे संवाद प्रबोधनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचावे त्या दृष्टिकोनाने भीमगीताच्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधनचा कार्यक्रम विलास शिरसाट यांचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. मोरगावमध्ये सध्या सार्वजनिक नैसर्गिक प्रवाह अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडले आहेत. मात्र महसूल विभागाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. सार्वजनिक ओढ्यांच्या पात्रामध्ये शेतजमीन तयार करण्यासाठी अतिक्रमण करण्यात आलं तेव्हा हा विषय पुढे आलाय. मोरगाव परिसरामध्ये सध्या सार्वजनिक नदीसह ओढे, नाले, जमीन क्षेत्र अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये आहेत. या सार्वजनिक नैसर्गिक प्रवाहाचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडला जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याकडे महसूल प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थ सांगतायत. याबाबत दखल घ्यावी अशी मागणी मोरगाव परिसरामधनं समोर आली आहे. येथील एका ओढ्याच्या पात्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये नवीन जमीन तयार करण्यासाठी अतिक्रमण केल्यामुळे हा विषय चर्चेमध्ये आलाय. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अनेक ठिकाणी सध्या अशा स्वरूपाची चित्र पाहायला मिळत आहेत. पावसाचं वाहून जाणारं पाणी ज्या ओढे नाल्यामधनं जात असतं असे नैसर्गिक प्रवाह सध्या संकुचित वृत्तीमुळे अडवले जात आहेत. त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या पुढील काळामध्ये बघावा लागणार आहे. येथील जमिनींना लाखो रुपयांचं मोल येत असल्यामुळे अनेक धनदांगडे शेतकऱ्यांकडनं या नैसर्गिक प्रवाहामध्ये अतिक्रमण होत आहेत अशा तक्रारी समोर आल्यात. असाच एक नवा प्रकार मोरगाव नीरा रोड लगत समोर आलाय. या प्रकाराच्या विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी महसूल विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार गाव कामगार तलाठी इनामदार यांनी स्थळ पाहणी करून अतिक्रमण रोखण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक जलप्रवाह असणारी नदी, ओढे, नाले यांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. या प्रवाहाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी नव्यानं शेतजमीन तयार करण्यासाठी या पात्रांच्या कक्षा अरुंद केल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी अनधिकृतपणे विहिरींची खोदाई याच पात्रामध्ये केल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. पावसाचं वाहून जाणारं पाणी या जलप्रवाहामध्ये संग्रहित करण्यासाठी बंधारे निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु काही विघ्नसंतोषी शेतकरी मनमानी पद्धतीनं महसूल विभागाच्या कायदा गुंडाळून मुजोरी करतायत. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी मोरगाव परिसरामधून समोर आली आहे. नमस्ते, मी गणेश तावरे, शेतकरी आहे. हे तुम्ही आता बघताय वड्याची परिस्थिती काय आहे. लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ही दिवसांदिवस अतिक्रमण होत चाललेलं आहे. त्यामुळं पाणी बी वड्याला भरपूर येतं, त्यामुळं सगळं तुंबतं इथं.
परिणाम काय होईल? शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे इथं बघताय तुम्ही सगळं. आपण आता मोरगाव येथील खटकळीच्या वाड्याच्या इथं आपण आता सध्या उभा आहे. तर आता ह्या खटकळीच्या वाड्याच्या इथं दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ओढ्यात अतिक्रमण करून सगळं ओढाच नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. आता साधारणतः 5 ते 10 फुटाचाच ओढा राहिलेला, जिथं 100 मीटर रुंदीचा ओढा असताना इथं फक्त आता 5 ते 10 मीटरवरच ओढा आलेला आहे. आणि भविष्यात ह्याचा धोका निर्माण होऊन शेती आजूबाजूच्या ह्या ठराविक 4-2 शेतकऱ्यांमुळे बाकीच्या शेतकऱ्यांना पण याचा धोका निर्माण होऊन पावसाळ्यात पाणी येऊन शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. ज्ञान प्रयोगशाळा विषयानुसार उपलब्ध. मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगली पोलीस दलामधील श्वानाच्या साक्षीच्या आधारावरती खून प्रकरणामधील वाटेगावच्या एकाच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी नसताना देखील श्वान लुसीची साक्ष या खटल्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि आरोपी शंकर सावंतला जन्मठेप झाली आहे. पैशांच्या कारणावरनं वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील सागर विलास नलवडे या तरुणाचा धारदार शस्त्रानं भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी शंकर महादेव सावंत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना श्वान लुसीची साक्ष या खटल्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे. सांगली जिल्ह्यामधील वाटेगाव इथे मृत सागर हा चालक म्हणून काम करत होता. त्याला दारूचं व्यसन होतं. त्याचा मित्र आरोपी शंकर सावंत हा नेहमी त्याच्याबरोबर असायचा. घटनेच्या आधी काही दिवस सागर आणि शंकर या दोघांनी मद्यप्राशन केलं होतं. शंकरला दारू जास्त झाल्यामुळे तो रस्त्यावरती पडला होता. त्यावेळी शंकरच्या खिशामधील 10,000 रुपये सागरनं काढून घेतले होते. त्यानंतर शंकर हा सागरला वारंवार पैसे मागत होता. मात्र सागरनं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो चिडून होता. बुधवारी 5 ऑगस्ट 2015 रोजी रात्री पुणे बंगळूर महामार्गावरती कासेगाव येथील एका हॉटेलमध्ये दोघांनीही मद्यप्राशन केलं. या ठिकाणी पैशांवरनं दोघांची पुन्हा एकदा बाचाबाची झाली. संतापलेल्या शंकरनं धारधार सुऱ्यानं सागरच्या पोटावर आणि तोंडावरती सपासप वार केले. यामध्ये सागर याचा जागीच मृत्यू झालाय. त्यानंतर शंकरनं तिथून पलायन केलं. दुसऱ्या दिवशी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कासेगाव पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं. न्यायाधीश रोटे यांच्या समोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे 32 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतानाही पोलीस पथकामधील श्वान लुसीची साक्ष या खटल्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे. खून झाल्यानंतर चाकूचा वास लुसीला देण्यात आला होता. त्या आधारावरती आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर आरोपीच्या विरोधामध्ये पुरावे मिळाले आणि आरोपी दोषी ठरला. सांगली पोलीस दलामधील श्वानाच्या साक्षीच्या आधारावरती आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयानं या प्रकरणी शंकर सावंत यास दोषी धरून जन्मठेप आणि 1,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. लुसी ही पोलीस दलामधून रिटायर झाली आहे. 2017ला तिचा मृत्यू देखील झाला. मात्र तिने दिलेल्या साक्षीमुळे एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हां सर. कासेगाव पोलीस ठाणे गुन्हे क्रमांक 44/15 कलम 302 या गुन्ह्यामध्ये वाटेगाव येथील सागर नलवडे वय 28 याचा शंकर सावंत याने चाकूने वार करून पैशाच्या देवाणघेवाणीवर मर्डर केलेला होता. सदरची केस इस्लामपूर सत्र न्यायालयात चालली. सदर केसमध्ये आरोपी विरुद्ध प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार कोणीही नव्हता. त्यावेळी ज्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळेस आरोपीने जो गुन्ह्यात वापरलेला चाकू होता त्या चाकूचा वास आमच्या सांगली डॉग स्क्वॉड पथकातील लुसी यास दिला असता त्याने आरोपीची ओळख केलेली होती. प्रत्यक्ष साक्षीदार नसताना सुद्धा आरोपीला या गुन्ह्यात सजा आलेली आहे आणि ह्या सजे देण्यात डॉग स्क्वॉडमधील लुसी याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. सदर गुन्ह्याचा तपास API नंदकुमार मोरे यांनी पूर्ण केलेला असून तो न्यायालयात चार्जशीट पाठवलेलं होतं. सदर गुन्ह्याचा तपास सरकारी वकील म्हणून शुभांगी पाटील यांनी काम पाहिलेले आहे. शिक्षा काय लागली? सदर आरोपीस जन्मठेपेची सजा आलेली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. मोरगाव येथील सोनबा मंदिर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय. ग्रामस्थांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मोरगाव येथील सोनबा मंदिर ते द्वारा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. येथील सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं झालंय. याबाबत वारंवार तक्रार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या या कामांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. अधिकारी हेतुपूर्वक दर्जा सुधारणा टाळतायत. गेले 1 महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेली खडी रस्त्यामधनं बाजूला जातीये. खडीकरण करत असताना पुरेसं पाणी वापरण्यात आलं नाहीये. त्यामुळे या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट झालाय. येथील हजारो भाविकांना द्वार यात्रेचा मार्ग म्हणून हा ओळखला जातो. गेले 10 वर्षांपूर्वी एका स्थानिक ठेकेदारानं हे काम समाधानकारक केलं नाही. त्यामुळे अल्पावधीमध्येच रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत. मोरगाव ते मुर्टी या 2 गावांना जोडणारा हा पर्यायी मार्ग आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं रस्त्याची निकड असते. 1 महिन्यापूर्वी रस्त्याचं डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. परंतु सुरुवातीपासूनच कामाचा दर्जा ढासळलाय.
अनेक तक्रारी करून देखील पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करतायत। याबाबत या भागामधील जिल्हा परिषद सदस्य भरत नाना खेरे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे। त्यानंतर कामामध्ये सुधारणा करण्याचे ठेकेदारांना आश्वासन दिलं होतं, ते अद्यापपर्यंत पाळलं नाहीये। डांबरीकरण कामासाठी मातट मुरुम ठिसूळ खडी वापरण्यात आली आहे। तसेच रस्त्याचे रोलिंगही व्यवस्थित करण्यात आलं नाहीये। रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या तयार करण्यात आल्या नाहीये, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावरनं प्रवास करणं धोक्याचं ठरत आहे। त्यामुळे याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बारामती तालुक्यातील पश्चिम भागात अनेक गावातून सध्या डांबरीकरण खडीकरण रस्त्याची कामं मोठ्या वेगात सुरू आहेत। जसा जसा मार्च एंड जवळ येईल तसं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, या वेगवेगळ्या शासन विभागातून लाखो करोडो रुपयांचा हा निधी लाटण्यासाठी अधिकारी ठेकेदार हे सर्व संगनमताने एकवटलेले आहेत। यापैकीच आपण पाहत असलेला मोरगाव नजीकच असं एक डांबरीकरणाचं काम सुरू आहे। अगदी 2 दिवसात या कामाने 1 किलोमीटरचा टप्पा जवळपास पूर्ण केलेला आहे। या कामातून दर्जा कितपत सांभाळला जाईल याबद्दलही शंका आहे। जिल्हा परिषद प्रशासनाची या ठिकाणी कुठलेही सक्षम अधिकारी या साईटवर उपलब्ध नाहीत। या कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत। या कामातील अनेक त्रुटी या निमित्ताने समोर आलेल्या आहेत, परंतु याविरुद्ध ठोसपणे कारवाई करणार का? आणि शासनाचा हा निधी अगदी 2 ते 4 दिवसात लाटण्यासाठी लाखो रुपये हे सर्व अधिकारी पदाधिकारी एकवटलेले असताना या संपूर्ण व्यवस्थेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। C24 ताससाठी प्रतिनिधी मनोहर तावरे, बारामती, मोरगाव। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। आपलं कोणी काही वाकडं करू शकणार नाही या भावनेमधनं गुन्हेगार गुन्हे करतात, मात्र अशा गुन्हेगारांना शिक्षाही होतेच अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आसाराम बापू शिक्षा प्रकरणाबद्दल सांगलीमध्ये प्रसार माध्यमांच्या समोर व्यक्त केली आहे। दरम्यान यावेळी कोथळे कुटुंबियांनी वकील निकम यांची भेट घेतली आहे। मनुष्य एका पदावरती गेल्यावरती आपलं कोणीही काहीही करू शकणार नाही असं त्याला वाटत असतं आणि ते अन्याय, अत्याचार आणि गुन्हे करत असतात। संत म्हणणाऱ्यांनी जर अशी कृत्ये केली तर काय आदर्श राहणार? म्हणून अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होते ती योग्यच आहे असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। नेता असो वा अभिनेता, न्याय देवता पाहत नाही आणि खोटी गांधीगिरी करून पाप धुतलं जात नाही असंही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय। दरम्यान अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी कोथळे कुटुंबियांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे। कोथळे हत्या प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवून योग्य तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी आशिष कोथळे यांनी केली आहे। नाही, आता काय ते मी लगेच निघणार आहे। आज कोर्टाचं काम आटोपलं गेलं नाही, कोर्टात येणार आहे। कोर्टात दुसरी बसेल ज्या पद्धतीनं असं आहे की मनुष्य एका पदावरती गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपलं कोणीच काही वाकडं करू शकणार आणि त्या भूमिकेत तो असताना काही अन्याय करतो, अत्याचार करतो आणि त्याला फेडावं लागतं। आणि जे विशेषतः संत म्हणवतात, स्वतःला महात्मा म्हणवतात आणि त्यांनी जर अशी कृत्य केली तर समाजात काय आदर्श राहणार? म्हणून अशा गुन्हेगारांना जी कडक शिक्षा होती ती योग्यच होती। म्हणजे न्याय सर्वांना सारखाच आहे हे पुन्हा या निमित्ताने सिद्ध झालं। हा प्रश्नच नाही। न्याय काय, सिने अभिनेता संजय दत्त मग देखील तुरुंगात गेला होता। आम्ही त्यावेळेला युक्तिवाद करताना 93च्या बॉम्ब सोडत मी हेच म्हणतो की नेता असो की अभिनेता असो, न्यायदेवता पाहत नाही आणि खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप घेतलं जातं। मी त्यावेळेला म्हटलं सर, नगरमध्ये 2 शिवसैनिकांचा खून झालेला आहे। उद्धव ठाकरेंनी म्हटले की तुमच्याकडे केस द्यायची मागणी वाढत चालली आहे। म्हणजे अजूनही मागणी जास्त आहे असं झालं तर साधारण किती केसेस असतील सर? म्हणजे आपल्याकडे साधारण म्हणजे इथल्या बाहेरच्या
नाही तरी सर अंदाजे माहिती सगळी काय माझ्या लक्षात राहते वय वाढत चाललं ना लक्षात कुठे नाही. भंडाऱ्याला जातो, नागपूरला जातो, अकोल्याला जातो, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर झाला आता, अलिबाग आणि कुठला इन्सिडेंट झाला की लगेच मागणी होते. कसं शक्य असतं? शक्य नसतं. आणि मला इंडिव्हिज्युअल जी मागणी सोडून द्या, मला इंडिव्हिज्युअल येणारी पत्र खूप वेगळी असतात. म्हणजे मी मागेही सांगितलं की मानसिक रुग्ण असतात अर्धवट वेळी, त्याची गोलगोल पत्र मला लिहितात, काही लिहितात, वरती काय लिहिलं आणि खालती काय लिहिलं याचा काही ताळमेळ नसतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. जलद गतीनं आधार कार्ड मिळवण्याचा उच्चांक गाठला. खामगावमधील अग्रवाल कुटुंबानं 2 मिनिटांमध्ये चिमुकलीला मिळाले आधार कार्ड. पुरंदरमध्ये सचिन तेंडुलकर यांची व्यक्तिचित्र रांगोळी रेखाटून चित्रकार सोमनाथ भोंगळेंनी केला सचिनचा वाढदिवस साजरा. नेवाशामध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास 7 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड. आणि सांगली पोलीस दलामधील श्वानाच्या साक्षीमुळे खून प्रकरणी वाटेगावच्या एकास मिळाली जन्मठेपेची शिक्षा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.